मोर्चा काढलाय. का मोर्चा काढलाय नीट लक्षात घ्या. कामगाराच्या मागण्या जोपर्यंत कामगाराच्या शेतकऱ्याच्या बाजूचं सरकार येत नाही तोपर्यंत जगाच्या पाठीवर कुठेही कामगाराच्या मागण्या पूर्ण झालेल्या नसतात. लक्षात घ्या. कामगारांना मागायचं असतं, भांडायचं असतं, संघर्ष करायचा असतो. परंतु सरकार कुणाचं आहे? आज सहज जर वर्तमानपत्र चाललं तर एकट्या मुंबई शहरामध्ये 386 अब्जाधीश तयार झाले एका शहरात. एका शहरात कळतं का तुम्हाला काय आहे ते? आपण भिकेला लागलेले आहेत आणि मुठभर लोकांचे पैसे वाढायला लागलेले आहेत. ही सगळी बावकी मोदीची आहे, ही सगळी बावकी अमित शहाची आहे. असे अनेक लोकांचे पैसे करोडो रुपयानं वाढलेले. आमच्या महिलांना, आमच्या बांधकाम कामगारांना, आमच्या ग्रामपंचायत कामगारांना सरकार त्यांचा हक्काचं देत नाही. पण मुंबईला क्रिकेट खेळून कोट्यवधी रुपये मिळवणाऱ्या लोकांना 14 कोटी रुपये हे सरकार माफ करतं. याच्यावर या देशातल्या सुप्रीम कोर्टानं प्रश्न उपस्थित केलाय. हा सरकार नालायक आहे. हे सरकार महिलाला काहीतरी द्यायला लागलंय. त्यांना देऊ नये असं माझं म्हणणं नाही. तुम्ही बहिणी आहात, तुम्हाला राखी बांधायची. राखीची पद्धत तरी कुठनं सुरू झाली नीट लक्षात घ्या. ही राजपूत घराण्यातली आलेली पद्धत आहे राखी बांधायची. राखी बांधणाऱ्यानं बहिणीच्या आबरूचं रक्षण करायचं असतं. राखी बांधणाऱ्यानं बहिणीला 4 तुकडे फेकून मिंद करायचं नसतं. तिच्या आबरूचं रक्षण करायचं असतं. कुणाला राखी बांधत होते? आपल्या राजपूत बहिणी. ज्याच्या पाठीवर वार आहे त्याला ते ओवाळत नव्हत्या, त्याला त्या राखी बांधत नव्हत्या. ज्याच्या छातीवर वार आहे त्याला त्या राखी बांधत होत्या, त्याला त्या ओवाळत होत्या. आता ह्या सरकार म्हणतंय आम्ही तुमचा भाऊ आहे. ह्यांच्या पाठीवर कोयत्याचा वार आहे. ह्यांच्या पाठीवर 4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केलेला रक्ताची चिळकांडी आहे. यांच्या पाठीवर शिवाजी महाराजांचा पुतळा अपमान केलेला, त्या अपमानाचं सगळं चिखल माकलेलं आहे. हे भ्रष्टाचाराचं सरकार आहे. हे महिलांना हक्काचं मागतात. आम्ही हक्काची मागणारी माणसं आहोत. आम्ही लाचार नाही, आम्ही हिंदीन नाही. आम्हाला हक्काचं पाहिजे, घामाचं पाहिजे. आमच्या नेत्याने आम्हाला शिकवलंय, अण्णाभाऊ साठेने आपल्याला शिकवलंय, अरे तुझा हात कष्टकऱ्याचा हात, हा दुनियेचा आधार आहे. तू काय आम्हाला द्यायला लागा 3000 आणि 2000 रुपये? तुझ्या खुर्चीला हलवायची ताकद आमच्या हातामध्ये आहे. आम्हाला मिंद करायचा प्रयत्न करू नका. नुसतं 4 पैसे देऊन आम्हाला मिंद तुम्ही करू नका. शिवाजीचं नाव घेता. आज जर शिवाजी महाराज या महाराष्ट्रात असले असते तर तुमच्यासारख्या सत्ताधाऱ्याला खुर्चीवर खाली फरफडत ओढलं असतं आणि त्यांचा हात शिरच्छेद करून टाकला असता. या लायकीचं सरकार महाराष्ट्रामध्ये. गृहमंत्री काय करतोय? कायदा सुव्यवस्थेबद्दल बोलत नाही, काहीच बोलत नाही गृहमंत्री. नुसता आपला असा डुगू बाहुलीसारखा हलतो आणि त्या माणसाला बलात्काराची बातमी सांगताना सुद्धा त्याला हसू येतं. इतका बेशरम माणूस आहे तो गृहमंत्री. काही करत नाही. कुठल्याही माणसाचं, शेतकऱ्याचे, कामगाराचे प्रश्न सुटत नाही. ह्याचा पक्ष फोड, त्याचा पक्ष फोड. आणि पुन्हा काही जण काहीतरी वेगवेगळ्या रंगाचं जॅकेट घालतात. ते अजित पवारानं गुलाबी रंग घातला. अरे गुलाबी रंग बेटा, तू काय तरुण पोरगा बिरगा आहे का? त्या कॉलेजच्या पोराचं लक्ष नाही. तू काय करायला लागला गुलाबी रंग घालून संरक्षण? आणि तू सांगतोय बहिणीला आम्ही तुमचा सत्कार करू, आम्ही तुम्हाला शब्द देतो, आमच्यावर विश्वास ठेवा. अरे तू बापाला फसवलंय, तू चुलत्याला फसवलंय आणि तुझ्यावर कोण विश्वास ठेवणार आहे? काय विश्वास ठेवायचा लायकीचं तुझ्याजवळ राहिलेलं आहे? अशा लायकीचं हे सरकार महाराष्ट्रात आहे. आणि भाजपवाले एकदम नालायक आहेत, लक्षात घ्या. एकदम नालायक माणसं आहेत. आपल्याला राग आला सगळ्यांना महाराष्ट्रात. आज कुठलंही वर्तमानपत्र उघडा, त्या पानावर या महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याच्या नालायकपणाच्या बातम्या छापलेल्या दिसतील तुम्हाला. कुठं कोयत्याचा हल्ला झाला, कुठं गुंडाचा सत्कार झाला, कुठं मुलीवर बलात्कार झाला, कुठं काहीतरी नर्सला पळवलं. आणि त्यावेळेला मात्र ह्यांचं थोबाड गप्प बसतं. आणि पश्चिम बंगालमध्ये परख्याचं सरकार आहे, ममता बॅनर्जीचं सरकार आहे. तिथं काहीतरी झालं तर हे बोंबलं सगळ्या देशाला देश बंद करायला निघतात. तिथल्याही महिलेची काळजी घ्या, तिथल्याही महिलेची काळजी घ्या. पण तुम्ही काळजी घेणार नाही. तुम्हाला जरा अवघडच समजायला होईल. आमची चूक आहे, आम्ही तुम्हाला शिकवलेलं नाही. ही काळजी घेणार नाहीत महिलेची. कारण ह्यांचं राज्य मनुस्मृतीवाल्यांचं राज्य आहे.
आणि ह्या मनुस्मृतीमध्ये महिलांची बेइज्जत केलेली आहे. या मनुस्मृतीमध्ये महिलांना दुय्यम लेखलेलं आहे. या मनुस्मृतीमध्ये महिलांना शिक्षणाचा अधिकार नाकारलेला आहे. या मनुस्मृतीमध्ये महिलांना स्वाभिमानाचा आकार नाकारलेला आहे. त्याचं हे सरकार आहे, त्यांचं हे सरकार आहे. या सरकारला आपल्या बलात्कार आणण्यात त्याच्यात बोंबलू दे की माणसं, बोंबललं की राजकारण काय आलं. तुला जर तुझ्या बहिणीची चाड नसेल बलात्काराची, पण आम्हाला आमच्या गरीब बहिणीची चाड आहे म्हणून आम्ही बोंबलतो, हे लक्षात घ्या. हे राजकारण नाही, हे राजकारण नाही. अरे तुम्ही रामाच्या नावानं राजकारण करणारे अवलादी आहेत, तुम्ही शिवाजीच्या नावानं राजकारण करणारे अवलादी आहेत, तुम्ही धर्माच्या नावानं राजकारण करणारे अवलादी आहेत. आणि तुम्ही आम्हाला शिकवायला लागलाय विरोधक राजकारण करायला लागले, विरोधक राजकारण करायला. फार भयानक परिस्थिती आहे. आपल्या ह्या मोर्चाचा बंदोबस्त करणारे आपले भाऊच आहेत. हे जे पोलीस आहेत हे काय अमित शहाची लेकरं नाही बरं का, ही अंबानीची बी लेकरं नाही. अंगावर कपडा दिसत असं जरा कडक बिडक ह्यांच्या, पण आम्हाला सांगायला लाज वाटते. आपण सगळेजण निषेध करू की या सत्ताधारी पक्षाच्या आमदारानं आपली गाडी पुसायला लावायचं काम या पोलिसाकडून करून घेतलेलं आहे. त्याचा आम्ही निषेध करत आहोत. आपण त्याचा निषेध करू. त्या मालवणमध्ये त्या राणे नावाच्या खासदाराच्या मुलानं पोलिसांना दमदाटी दिलेली आहे, पोलिसाला दमदाटी दिलेली आहे. याद राखा, राज्य आमचं आहे, राज्य आमच्या फडणवीसाचं आहे. तुमच्या एकाएकाला मार्ग दाखवेल, तुमचा काटा काढेल, असं खुलेआम तो धमकी देतोय. आणि तरी मग फडणवीस म्हणतात कायदा आहे, सुव्यवस्था आहे. काय हाय काय कायदा सुव्यवस्था? अरे ज्याच्या बळावर तू चालतोयस, ज्याच्या बळावर पुढारी हिंडताय, त्या पोलिसाचा सुद्धा तू मान सन्मान ठेवू शकत नाही, तर बाकीचा मान सन्मान तुला ठेवण्याचं काही तुझ्याजवळ कुवत नाही, लायकी नाही. आणि त्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये हे सगळं चाललेलं आहे. आपल्याला भांडावं लागणार आहे, भांडल्याशिवाय काही मिळत नाही. आपला जन्म गरिबाच्या घरातला आहे. आपला जन्म गरिबाचा असला, झोपडीतला असला, खोपटातला असला, पत्र्याचा असला, तरी आपल्या मुलीची, आपल्या बहिणीची लाख मोलाची आबरू राखण्यासाठी आपण बलिदान द्यायला निघालेली माणसं आहोत. त्यांच्यासारखी लाचार कुत्री नाही की बहिणीचा सौदा करून सत्तेच्या खुर्च्या मिळवणारी. आणि म्हणून मित्रांनो, आज आपण या ठिकाणी आलोय. आपल्या मागण्या आहेत. आमचे ग्रामपंचायत कर्मचारी, एक अत्यंत लाचार असा आम्हाला त्या ग्रामीण विकास खात्याचा मंत्री मिळाला. त्याचं नाव काय? गिरीश महाजन. आणि तो कुणाचा सल्लागार? देवेंद्र फडणवीसाचा सल्लागार. आणि त्याला काही लाज लज्जा काहीच नाही. 2 वर्षापूर्वी आम्ही नागपूरला 1 लाख ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा मोर्चा काढला, तरी त्याचा थोबाड उचकटत. पुन्हा दुसऱ्या वर्षी पुन्हा 1 लाख लोकांचा मोर्चा काढला, तरी त्याचा थोबाड उचलत नाही. पुन्हा त्याच्या गावावर आम्ही मोर्चा काढला, तरी तो काही करत नाही. असले सल्लागार देवेंद्र फडणवीसांनी आणि ती टिळा लावलेल्या शिंदे महाराजांनी. असले शिंदे असतात का? असं नुसतं असा हात करतो. कशाचा विजय झाला? बाईवर बलात्कार झाला त्याचा विजय साजरा करतो. कशाचा विजय साजरा करतो? शिवाजी महाराजांचा पुतळा पडला त्याचा विजय साजरा करतो. कशाचा विजय झाला? शाळा बंद व्हायला लागला त्याचा विजय साजरा करतो. महागाई वाढली त्याचा विजय साजरा करतो. कसला विजय साजरा करायला आला? पैसे आपले आहेत, पैसे आपल्या कष्टाचे आहेत. कुणी खिशातला दमडा देत नाही. हे गाढवावर बसायची लायकी नव्हती, त्याने आता कोट्यवधी रुपये मिळवलेले, ते आपलेच पैसे. तेव्हा ते काहीतरी पैसे द्यायला लागले आणि म्हणून आपण त्यांना काहीतरी त्यांच्या बाजूने गेलं पाहिजे असं नाही. ही काही निवडणुकीची सभा नाही. त्यावेळेला योग्य विचार करा. हे आपलं रक्षण करणारं नालायक सरकार आहे. काय याची अवस्था? याची अवस्था काय? 7.5 लाख कोटी रुपयाचं कर्ज ह्या सरकारवर आहे. रिझर्व्ह बँकेनं आणि अर्थ खात्यानं सांगितलेलं आहे आता ह्या सरकारचं कर्ज काढायची क्षमता संपलेली आहे, कोसळून पडत. हे दिवाळखोरीत निघाले. पुन्हा 2 लाखाचं लाडक्या बहिणीसाठी हे खर्च करायचं म्हणतोय. म्हणजे 10 लाखाचं कर्ज महाराष्ट्राच्या डोक्यावर आहे. आणि सुप्रीम कोर्ट सांगतंय, अरे तुम्ही शेतकऱ्याची जमीन अधिग्रहण केली, त्याचे पैसे 25 वर्ष दिले नाहीत अगोदर, त्याचे पैसे द्या आणि पुन्हा लाडक्या बहिणी बरोबर हिंडत फोटो काढा. काय काय चाललंय त्या लाडक्या बहिणीचं? बहिणीनं आनंदानं नाचावं खेळावं या मताचा निवी आहे. कुठला कोण टिकोजी? त्याच्यासाठी हात वर करा, दोन्ही हाताने टाळ्या वाजवा, अमक करा, ढमक करा, असलं आपल्याला सांगितलं जातं. असाच व्यवहार करून आमच्या महिला बचत गटातल्या स्त्रियांचा ह्या सरकारनं अपमान केलेला आहे.
असाच व्यवहार करून यांनी आमच्या अशा कर्मचाऱ्यांचा अपमान केलेला